वरिष्ठ IPS अधिकारी सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली जाणार आहे। विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला येत्या 31 डिसेंबरला निवृत्त होणार आहेत। महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागानं 7 अधिकाऱ्यांची नावं केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवली होती। त्यामध्ये सदानंद दाते यांचं नाव सर्वाधिक चर्चेत होतं। सध्या ते राष्ट्रीय तपास यंत्रणेचे महासंचालक आहेत। त्यांना या पदावरून मुक्त करण्यात यावं अशी विनंती महाराष्ट्र सरकारनं केली आहे। दाते यांच्याच नेतृत्वात 26/11च्या हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेला तहव्वूर राणा याचं अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण यशस्वीरित्या पूर्ण झालं। मुख्य म्हणजे 26/11च्या हल्ल्यावेळी त्यांनी दहशतवाद्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं होतं। या हल्ल्यात कामा रुग्णालयात लष्कर-ए-तैयबाचे दहशतवादी अजमल कसाब आणि अबू इस्माईल यांच्या हल्ल्यात ते जखमी झाले होते। कसाबनं फेकलेल्या ग्रेनेडमुळे दाते यांच्या शरीरावर अनेक जखमाही झाल्या होत्या। मुंबई हल्ल्यादरम्यान कसाबशी 2 हात करणारा हा अधिकारी नेमका आहे कोण, याविषयी सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी अनिशा डुमरे आणि माझ्यासोबत आहेत सेजल जाधव। सगळ्यात आधी सदानंद दाते यांच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया। सदानंद वसंत दाते 1990च्या बॅचचे IPS अधिकारी। IPS मध्ये निवड झाल्यानंतर त्यांची नेमणूक महाराष्ट्र केडरमध्ये करण्यात आली। महाराष्ट्र पोलीस दलात दाते यांची ओळख एक शिस्तप्रिय आणि लो प्रोफाईल अधिकारी म्हणून आहे। दाते हे सध्या NIAचे पोलीस महासंचालक आहेत। 31 मार्च 2024ला त्यांनी NIAचं पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला। त्यांनीच तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणातील कायदेशीर लढाईत मोठी भूमिका बजावली आहे। महाराष्ट्रातील पोलीस दलात सदानंद दाते यांना गेल्या 30 वर्षांपेक्षा अधिकचा अनुभव आहे। त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातून पोलीस कारकीर्द सुरू केली। चिपळूणमध्ये दारूच्या अड्ड्यांवर रेड करायला सुरुवात केली आणि त्यानंतर अवघ्या 8 दिवसातच दाते वर्ध्याला बदली करण्यात आली, असं त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं। त्यानंतर त्यांनी भंडारा जिल्ह्याचं पोलीस अधीक्षक म्हणूनही काम केलं। मुंबईत जेव्हा पहिल्यांदा पोस्टिंग झाली तेव्हा सदानंद दाते हे झोन 8चे DCP होते। त्यानंतर ते मुंबईच्या सेंट्रल रिजनचे अतिरिक्त पोलीस आयुक्त बनले। त्यांची महाराष्ट्र पोलीस दलातील कारकीर्द ही खूप मोठी आहे। मुंबईत अतिरिक्त पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त गुन्हे, सहपोलीस आयुक्त कायदा सुव्यवस्था यांसारख्या थेट जनतेशी संबंधित आणि सेन्सिटिव्ह पोझिशन्सवर त्यांनी काम केलंय। त्यांनी मीरा भाईंदरचं पोलीस आयुक्त म्हणूनही काम पाहिलंय। मुंबईत महत्त्वाच्या जागी काम करण्यासोबतच दाते यांनी केंद्रीय पोलीस सेवेतही काम केलंय। केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजे CBI मध्ये पोलीस उपमहानिरीक्षक आणि केंद्रीय राखीव पोलीस फोर्समध्ये त्यांनी पोलीस महानिरीक्षक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे। CRPF मध्ये सदानंद दाते यांची पोस्टिंग छत्तीसगडमध्ये होती, तर भारतीय गुप्तचर संस्था इंटेलिजन्स ब्युरोमध्येही काम करण्याचा दाते यांना अनुभव आहे। सदानंद दाते हे मूळचे पुण्यातील। त्यांचं बालपण हालाकीच्या परिस्थितीत गेलं। 8वीत असतानाच वडिलांचं निधन झालं होतं। त्यामुळे उदरनिर्वाह आणि घराला मदत म्हणून त्यांनी 5वी ते ICW पूर्ण होईपर्यंत म्हणजेच 1977 पासून ते 1988 पर्यंत पुण्यामध्ये वर्तमानपत्र टाकण्याचं काम केलं। घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे शिक्षण सुरू असतानाच काम करणं हे त्यांच्यासाठी गरजेचं होतं। त्यामुळे कार्यालयात शिपाईपासून ते रिसेप्शनिस्ट पर्यंत त्यांनी काम केलंय। सदानंद दाते यांनी पुणे विद्यापीठातून वाणिज्य शाखेतून पदवी मिळवली आणि त्यानंतर डॉक्टरेट सुद्धा पूर्ण केलं। कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांना UPSC संदर्भात समजलं। त्यावेळेस त्यांनी पोलीस सेवेत जायचं ठरवलं होतं। आपण समाजासाठी काहीतरी करू शकतो, समाजातील अनेक प्रश्नांवर आपण काम करू शकतो, अशा विचारांची खूणगाठ बांधून त्यांनी UPSC परीक्षा देण्याचा निर्णय घेतला होता। प्रत्येक व्यक्तीला सिस्टीममध्ये बदल हवा असतो, पण त्यासाठी आपल्याला स्वतःला त्या सिस्टीममध्ये जावं लागतं आणि ते करण्याचं त्यांनी मनाशी ठरवलं होतं। UPSC परीक्षा पास झाल्यानंतर IAS, IPS आणि IFS असे 3 पर्याय त्यांच्या समोर होते। मात्र दाते यांनी पोलीस दलात जाण्याचा निर्णय घेतला। 26/11च्या मुंबई हल्ल्यावेळी सदानंद दाते यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती। CST स्टेशनवर फायरिंग केल्यानंतर अजमल कसाब आणि अबू इस्माईल हे CST समोरच्या कामा रुग्णालयात शिरले। दाते त्यावेळी मुंबईच्या सेंट्रल रिजनचे अतिरिक्त आयुक्त होते। दाते आणि त्यांच्यासोबतच्या टीमनं कामा रुग्णालयात कसाब आणि इस्माईल सोबत 2 हात केले। मुंबई हल्ला सुरू झाला तेव्हा दाते मलबार हिल परिसरातील आपल्या घरी होते। हल्ल्याची माहिती मिळताच त्यांनी CST स्टेशनकडे धाव घेतली। दहशतवादी कामा अल्बेस रुग्णालयात रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवतील या भीतीनं ते कामा रुग्णालयात पोहोचले। त्यावेळी कसाब आणि इस्माईल हा कामा रुग्णालयामध्ये अंधाधुंद गोळीबार करत होते। सदानंद दाते आणि त्यांच्यासोबतच्या कर्मचाऱ्यांनी कसाब आणि इस्माईलला रुग्णालयाच्या एका बिल्डिंगमध्ये कोंडीत पकडलं आणि रुग्णांपर्यंत जाण्यापासून रोखलं। कसाब आणि इस्माईल कामा रुग्णालयात होते। दाते आणि त्यांच्या सोबतच्या अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांच्या दिशेने फायरिंग सुरू केली।
कसाबनं फेकलेल्या ग्रेनेडमध्ये दातेंसोबतचे अधिकारी प्रकाश मोरे यांचा मृत्यू झाला, पण दाते यांनी फायरिंग सुरू ठेवलं. यात ग्रेनेडच्या शार्पनेलमुळे त्यांच्या डोळ्यांच्या बाजूला, छातीवर, हात, पायांवर जखम झाली होती, पण त्यांनी आपली जागा सोडली नाही. कामा रुग्णालयातील 6व्या मजल्यावर त्यांनी त्यांच्या टीमनं कसाब आणि इस्माईलला जवळपास 40 मिनिटं थांबवून ठेवलं. त्यामुळे अतिरेकी रुग्णालयातील रुग्णांपर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यांनी प्रसंगावधान साधत दहशतवाद्यांशी झुंज दिली असं म्हणत 26/11 खटल्यातील न्यायाधीश ML ताहिलियानी यांनी देखील दाते यांनी दाखवलेल्या शौर्याचं निकालात कौतुक केलं होतं. 26/11च्या हल्ल्यात दहशतवाद्यांशी झुंज दिल्याबद्दल त्यांना प्रेसिडेंट्स पोलीस मेडल फॉर गॅलंट्री देऊन गौरवण्यात आलं होतं. तर महाराष्ट्र पोलीस दलात उल्लेखनीय सेवेसाठी 2007 मध्ये प्रेसिडेंट्स पोलीस मेडल फॉर मेरिटोरियस सर्व्हिस आणि त्यानंतर 2014 मध्ये प्रेसिडेंट्स पोलीस मेडल फॉर डिस्टिंग्विश सर्व्हिस देण्यात आलं. त्यानंतर दहशतवादाविरोधात लढण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या फोर्स 1ची जबाबदारी त्यांनी स्वतःहून मागून घेतली होती. फोर्स 1चे ते पहिले प्रमुख होते. मुंबई पोलीस दलात दहशतवादाविरोधी कक्ष स्थापन करण्याचं श्रेयही त्यांच्याकडेच जातं. दाते यांनी ATS प्रमुख म्हणूनही काम केलंय. साल 2023 मध्ये महाराष्ट्र सरकारनं त्यांची ATS प्रमुख म्हणून नेमणूक केली. त्यांच्या नेतृत्वात ATSनं अनेक हाय प्रोफाईल प्रकरणांचा निकाल लावलाय. पाकिस्तानला अत्यंत महत्त्वाची गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी DRDOचा पुण्याचा प्रमुख असणारा प्रदीप कुरुलकरला दाते ATS प्रमुख असतानाच अटक करण्यात आली होती. दरम्यान आता त्यांची महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक पदी नियुक्तीही जवळपास निश्चित झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि MahaMTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.